नमस्कार. आज आपण भाग 9कडे वळत आहोत. भाग 9चा टॉपिक आहे, यासाठी किती वेळ लागतो? चला तर मग सुरुवात करूया. डॉक्टर जो विटाल असं म्हणतात, लोक आणखी एक प्रश्न विचारून जातात. ती कार, ती व्यक्ती, पैसे प्रकट होण्यासाठी किती वेळ लागेल? अशी कोणतीही नियमावली माझ्यापाशी नाही, की ज्यानुसार अमुक गोष्ट अस्तित्वात येण्यासाठी 30 मिनिटं किंवा 3 दिवस किंवा 30 दिवस लागतील. असं काही सांगता येईल. हे तर तुम्ही आणि वैश्विक शक्ती किती एकरूप होता यावर अवलंबून आहे. तुमच्या एकतानतेचा मामला आहे. वेळ हा केवळ एक भ्रम आहे, हे आपल्याला आइन्स्टाईननं सांगितलं. पण जर ही गोष्ट प्रथमच ऐकली असेल, तर मात्र तुम्हाला ही संकल्पना समजून घेणं थोडंसं कठीण वाटेल. कारण तुम्ही एक गोष्ट घडताना पाहता, त्यानंतर दुसरी, नंतर तिसरी. क्वांटम फिजिक्सचे शास्त्रज्ञ आणि आइन्स्टाईन आपल्याला सांगतात, की ब्रह्मांडात एकच वेळी अनंत आणि अनेक गोष्टी घडत असतात. जर तुम्ही समजून घेतलं, की वेळ ही गोष्टच अस्तित्वात नाही आणि संकल्पना एकदा का स्वीकारली, की तुमच्या लक्षात येईल, की जे तुम्हाला भविष्यात हवं आहे, ते आधीच अस्तित्वात आहे. जर सर्व गोष्टी एकाच वेळी घडत असतील, तर तुम्ही आणि तुमच्या इच्छित गोष्टी याचं समांतर रूपसुद्धा आधीच अस्तित्वात आहे आणि असतं. खरं म्हणजे वैश्विक शक्तींना तुमची इच्छित गोष्ट अस्तित्वात आणण्यासाठी जरासुद्धा वेळ लागत नाही. जो काही उशीर तुम्हाला जाणवतो, तो तुम्हीच केलेला असतो. विश्वास ठेवण्यात, जाणण्यात किंवा ती गोष्ट तुमच्या जीवनात आधीच आहे, असं अनुभवण्यात. तुम्हाला जे हवं आहे, त्याच्या फ्रिक्वेन्सीवर स्वतःला नेऊन ठेवण्यासाठी जो वेळ लावता, तो हा वेळ असतो. जेव्हा तुम्ही त्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर स्वतःला पोहोचविता, तेव्हा ताबडतोब तुम्हाला हवी असलेली गोष्ट प्रकट होते. मग ती वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती काहीही असो. बॉब डॉयल म्हणतात, आकार ब्रह्मांडासाठी काहीच नाही. वैज्ञानिक स्तरावर एखाद्या आपल्याला प्रचंड मोठ्या वाटणाऱ्या गोष्टीला आकर्षित करणं हेही जरासुद्धा कठीण नाही. एखाद्या सूक्ष्म लहान गोष्टीला आकर्षित करण्याइतकंच ते ब्रह्मांडासाठी सोपं आहे. वैश्विक शक्ती हे सर्व अगदी सहज पार पाडतात. शून्य परिश्रम. गवत वाढतं तेव्हा त्याला नाही का परिश्रम होत? ते सहज नैसर्गिकपणे वाढतं. ही तर महान ईश्वरी योजना आहे. सर्व काही निर्भर आहे ते एकाच गोष्टीवर. तुमच्या मनात काय चाललं आहे यावर. आपलं आपणच म्हणतो की ही गोष्ट मोठी आहे. ही गोष्ट अस्तित्वात येण्यासाठी थोडा वेळ लागेल किंवा ही गोष्ट छोटी आहे. यासाठी तासभराचा वेळ पुरेसा आहे. हे आपले आखाडे आणि नियम ही झाली आपली परिभाषा. ब्रह्मांडासाठी उशीर लागणं वगैरे सारखा कोणताही नियम नाही. तुम्ही इच्छित गोष्ट आता सध्या ताबडतोब मिळाल्याच्या भावना निर्माण करा. वैश्विक शक्ती लगेच प्रतिक्रिया दर्शवतील. मग ती गोष्ट कोणतीही आणि काहीही असो. ब्रह्मांडासाठी वेळ किंवा आकार याचं काहीही महत्त्व नाही. वैश्विक शक्तींसाठी वेळ, आकार काहीच नाही. $1 अस्तित्वात आणणं जितकं सोपं आहे, तितकंच $10,00,000 प्रतिक्रिया तीच आहे. एखादी गोष्ट लवकर मिळते, एखादी उशिरा. याचं एकुलतं एक कारण हेच, की तुमच्या मनातील त्याविषयीचे विचार. कारण तुम्हाला वाटतं, की $10,00,000 ही खूप मोठी रक्कम आहे. त्यासाठी जास्त वेळ लागणार. $1 ही काही फारशी मोठी रक्कम नाही. बॉब डॉयल पुढे म्हणतात, काही जणांना छोट्या-छोट्या गोष्टी मिळवणं सोपं वाटतं. म्हणूनच आम्ही कधी-कधी असंही सांगतो, की अगदी लहान-सहान गोष्टींपासून सुरुवात करा. उदाहरणार्थ, 1 कप कॉफीपासून आज 1 कप कॉफी आकर्षित करण्याची भावना इच्छा मनात ठेवा. बॉब प्रॉक्टर म्हणतात, एखाद्या जुन्या मित्राशी आपण गप्पा मारत आहोत, असं चित्र मनात आणा. असा मित्र ज्याला तुम्ही खूप दिवसात पाहिलं नाही किंवा भेटलाही नाही. पहा, कोणी ना कोणी तुमच्याशी त्या मित्राबद्दल बोलू लागेल. तुम्हाला त्या मित्राची खबरबात मिळेल. कदाचित तो मित्रच तुम्हाला फोन करेल किंवा त्या मित्राचं पत्र, चिठ्ठी तुम्हाला मिळेल. आकर्षणाचा नियम प्रत्यक्षात आलेला अनुभवायचा असेल, स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचा असेल, तर अशा छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. मी तुम्हाला एक तरुणाची कथा सांगतो, ज्यानं नेमकं हेच केलं. त्यानं द सिक्रेट फिल्म पाहिली आणि एखाद्या छोट्या गोष्टीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानं आपल्या मनःचक्षुषांनी एका आगळंवेगळं पीस पाहिलं
कुणा पक्षाचं विशिष्ट खुणा, नक्षी असलेलं पीस, या विशेष खुणांमुळे ते मिळालंच तर निःशंकपणे समजायला हरकत नाही की ते आकर्षणाच्या नियमामुळेच त्याच्यापाशी आलेलं आहे. 2 दिवसांनी काय घडलं पहा. तो न्यूयॉर्क शहरातील एका उंच इमारतीकडे चालला होता. तो सांगत होता की काय झालं कुणाला ठाऊक. त्यानं अचानक खाली पाहिलं आणि त्याच्या पायाजवळ इमारतीच्या गेटपाशी एक पीस पडलं होतं. अगदी तेच पीस जे त्यानं आपल्या कल्पनेत मानसचित्रात पाहिलं होतं. त्या विशेष खाणाखुणांसकट तो आश्चर्यचकित झाला. त्याच्या मनात कोणतीच शंका आता राहिली नव्हती की आकर्षणाचा नियम आपल्या सामर्थ्यनिशी अचूकतेनं कार्य करतो. म्हणूनच हे पीस आपल्यापाशी आलं. स्वतःच्या आश्चर्यकारक शक्तीची, सामर्थ्याची त्याला जाणीव झाली. मनःशक्तीने एखादी विशिष्ट गोष्ट स्वतःकडे आकर्षित करण्याच्या आपली क्षमता त्याच्या लक्षात आली. आता दृढ श्रद्धेने आणि विश्वासानं आणखी मोठमोठ्या गोष्टी तो स्वतःकडे आकर्षित करू लागला. डेव्हिड स्कमर हे गुंतवणूक तज्ज्ञ, प्रशिक्षक, संपत्ती विषयक सल्लागार आहेत. ते म्हणतात, लोकांना आश्चर्य वाटतं की मला नेहमी पार्किंगसाठी जागा कशी काय मिळते? रहस्य जाणून घेतल्यानंतर हे माझ्या बाबतीत नेहमीच घडत आलंय. मला हव्या त्या जागी मी कार पार्किंग केलेलं असतं. असं चित्र मी कल्पनेत आणतो आणि 95% वेळा ती जागा मला मिळतेच आणि मी सरळ जाऊन तिथे कार पार्क करतो. 5% वेळा असं होतं की मला फार तर 1-2 मिनिटं वाट पाहावी लागते. त्या जागेवरील कार बाहेर काढली जाते आणि मी आत शिरतो. बहुतेक वेळा अगदी असंच घडतं. आता तुम्हाला कदाचित कळेल की तो माणूस मनात आणतो, मला नेहमी पार्किंगसाठी चांगली जागा मिळते. त्याला ती मिळते. जो माणूस म्हणतो की मी नशीबवान आहे, मला एकापाठोपाठ एक हव्या त्या गोष्टी मिळतात आहेत, तो नेहमी यशस्वी होतो. या व्यक्ती इच्छापूर्ती होईलच अशी अपेक्षा बाळगतात. म्हणूनच महान गोष्टींची अपेक्षा करा. असं करत गेल्यामुळे तुम्ही स्वतःचं जीवन इच्छेनुरूप घडवाल. तुम्हीच असं तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुमच्या आजच्या दिवसाची योजना आधीच बनवा. आकर्षणाच्या नियमाचं पालन करून तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्याचं प्लॅनिंग आधीच करू शकता. तुम्ही आज करणार आहात त्या कामांची योजना देखील आत्ताच बनवू शकता. प्रेंटिस मल्फार्ड हे आपल्या लेखनातून आकर्षणाच्या नियमाबद्दल खूप काही शिकवून जातात. मनःशक्तीबद्दल अंतर्मुख करतात. आकर्षणाच्या नियमाचा उपयोग असा करून घ्यावा याबद्दल प्रेरित करतात. एवढंच नव्हे तर आपला आजचा दिवस कसा असावा हे कल्पनेत आधीच ठरविणं किती महत्त्वाचं आहे हे दाखवून देतात. प्रेंटिस मल्फोर्ड म्हणतात, जेव्हा तुम्ही मनाशी असं म्हणता की माझा प्रवास अत्यंत सुखकर होणार आहे किंवा ही भेट यशस्वी होणार आहे, तेव्हा खरं तर तुम्ही त्या ठिकाणी पोचण्यापूर्वी आपल्या शरीरातून काही शक्ती, तत्व तिथपर्यंत प्रक्षेपित करत असता की ज्यांच्यामुळे परिस्थिती अशी बनवली जाते की तुमची ती यात्रा त्या ठिकाणी भेट सुखाची आणि यशस्वीच होईल. मात्र प्रवास, यात्रा, शॉपिंगसाठी किंवा एखाद्या व्यक्तीच्या भेटीसाठी जाण्यापूर्वी तुम्ही काळजीत, चिंतेत असाल, घाबरलेले असाल, तुमची मनस्थिती अस्वस्थ असेल, मन शंखेखोर बनलेलं असेल, तर तुम्ही जणू अदृश्य प्रतिनिधींना आपल्या आधी पाठवत आहात, ज्यांच्यामुळे अप्रिय घटना, परिस्थिती उत्पन्न होईल. आपले विचार किंवा दुसऱ्या शब्दात आपली मनस्थिती ही अधिक चांगल्या किंवा वाईट गोष्टी उत्पन्न करण्यात काम करत असते. प्रेंटिस मल्फोर्डनं हे शब्द 1870 मध्ये लिहिलेले आहेत. किती मूलभूत आणि क्रांतिकारक विचार होते पहा. आता तुमच्या लक्षात येईल की आपल्या जीवनात प्रत्येक परिस्थितींचा, प्रत्येक दिवसातील प्रत्येक घटनेचा विचार आधीच करणं हे किती महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे. याविरुद्ध अनुभवही तुम्ही नक्कीच घेतला असेल आणि मग तुमचा असा दिवस घाईगडबडीत, धावपळीत, तणतणावात गेला असेल. तुम्ही जेव्हा घाईगडबडीत धावपळ करत असाल तेव्हा त्याचा अर्थ असा की तुमचे विचार आणि कृती यांना भीतीने ग्रासलं आहे. उशीर होण्याची भीती. अशा मनस्थितीमुळे तुम्ही स्वतःसाठी वाईट गोष्टी निर्माण करून ठेवत असता. अशीच घाईगडबड आणि तणावग्रस्त काम करणं तुम्ही चालू ठेवता तेव्हा तुम्ही एकामागोमाग एक आणखी वाईट गोष्टी, अडथळे आकर्षित करता. त्याच्या जोडीला आकर्षणाचा नियम
अशी काही परिस्थिती भविष्यात निर्माण करून ठेवतो, की ज्यामुळे तुमची अधिकच घाई-गडबड उडून जाईल. अशा वेळी तुम्ही थांबलं पाहिजे. मनस्थिती बदलली पाहिजे. स्वतःला त्या फ्रिक्वेन्सीवरून दूर केलं पाहिजे. काही क्षण थांबा, थोडा वेळ घ्या, पण मनस्थिती बदलून टाका. जीवनात वाईट गोष्टी येणं, घडणं नको असेल तर दूर दूर न्या. स्वतःला त्या फ्रिक्वेन्सीवरून हलवा. खूप लोक विशेषतः पाश्चात्य लोक वेळेमागे धावत असतात आणि मग तक्रार करतात, की त्यांच्याकडे पुरेसा वेळ नाही किंवा नसतो. जेव्हा एखादा माणूस म्हणतो, की माझ्याकडे पुरेसा वेळ नाही, तेव्हा हे देखील आकर्षणाच्या नियमानुसारच घडत असतं. म्हणूनच तुम्ही जर मला वेळ नाही या विषयाची शेपटी पकडून फिरत असाल, तर आज, आत्ता, या क्षणी निश्चयपूर्वक घोषित करा, की माझ्याजवळ अगदी भरपूर वेळ आहे. कोणतीही गोष्ट शांतपणे, योजनापूर्वक करण्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ आहे. असं मनात म्हणत राहा आणि बदलून टाका स्वतःचं आयुष्य. तुम्ही वाट पाहत असता, तो वेळ देखील सार्थकी लावू शकता. या वेळेचा उपयोग तुम्ही सामर्थ्यपणे भविष्य निर्माणासाठी करू शकता. आता यापुढे जेव्हा-जेव्हा तुम्ही कोणाची, कशाची वाट पाहत असाल, तेव्हा तो वेळ अजिबात फुकट घालवू नका. या वेळात तुम्हाला त्या हव्या असलेल्या गोष्टी मिळाल्याच्या कल्पनेत रंगून जा. हे तर तुम्ही कुठेही करू शकता. जीवनातील प्रत्येक गोष्ट, स्थिती, घटना ही अशा प्रकारे सकारात्मक फायदेशीर स्थितीत बदला. स्वतःला ही अशी सवयच लावून टाका. अगदी रोजची. तुमच्या जीवनातील प्रत्येक घटना विचारांद्वारे आधीच निश्चित करा. तुम्ही जे काही करणार असाल, जिथे-जिथे जाणार असाल, तिथे-तिथे विचारांच्या योगे वैश्विक शक्तींना कार्यसिद्धीसाठी आधीच पाठवा. ज्या घटना तुम्हाला अशा घडायला हव्यात, त्या तशाच घडण्यासाठी तुम्ही जेव्हा असं करू शकाल, तेव्हाच तुमचं जीवन इच्छेनुरूप बनवू शकाल. जाणीवपूर्वक घडवू शकता. रहस्याचा सारांश आपण आता बोलणार आहोत. अलाउद्दीनच्या जादूच्या दिव्यातील अद्भुत शक्तीप्रमाणे आकर्षणाचा नियम आपल्या प्रत्येक आज्ञेचं पालन करतो. रचनात्मक प्रक्रिया तुमच्या इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला मदत करते. यासाठी 3 सोप्या पायऱ्या आहेत. मागा, विश्वास बाळगा आणि मिळवा. वैश्विक शक्तींकडे इच्छित गोष्टी मागणे म्हणजे आपल्याला नेमकं काय हवं आहे हे निश्चित करणं. तुम्हाला काय हवं याची स्पष्ट प्रतिमा तुमच्या मनात असेल तर त्याचा अर्थ तुम्ही मागितला आहे. विश्वास ठेवणं म्हणजे मागितलेली गोष्ट मिळायलाच हवी अशा पद्धतीने वागणं, बोलणं, विचार करणं, काम करणं, कृती करणं. जेव्हा तुम्ही ही विशिष्ट गोष्ट मिळाल्याची फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता, तेव्हा आकर्षणाचा नियम त्यासाठी आवश्यक त्या व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती अशा अनुकूल बनवितो. तुमच्या जीवनात आणतो. मिळवणं म्हणजे ती गोष्ट तुम्हाला मिळाल्यानंतर, प्रत्यक्षात आणल्यानंतर तुम्हाला असं वाटेल, की जी मनस्थिती निर्माण होईल, ती अशीच कल्पनेत अनुभवणं. आता कल्पनेत निर्माण केलेल्या त्या गोष्टीच्या प्राप्तीविषयीच्या सकारात्मक भावना तुम्हाला योग्य त्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर नेऊन ठेवतात. वजन उतरविण्यासाठी वजन कमी करणं या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू नका. त्याऐवजी आदर्श वजनावर लक्ष केंद्रित करा. आदर्श वजन असल्याच्या भावना अनुभवा. म्हणजे त्यांचं आव्हान होऊन तुम्ही आदर्श वजन आकर्षित कराल. वैश्विक शक्तींना तुमची इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी जरासुद्धा वेळ लागत नाही. $1 देणं जितकं सोपं, तितकंच $10,00,000 प्राप्त करून देणं तेही. आकर्षणाच्या नियमाची शक्ती अनुभवण्याचा साधा सोपा मार्ग हाच, की 1 कप कॉफी किंवा पार्किंगसाठी जागा अशा प्रकारच्या एखाद्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. एखादी छोटी गोष्ट मिळवण्याची, आकर्षित करण्याची इच्छा बाळगा. जेव्हा आकर्षणाच्या नियमाच्या शक्तीची तुम्हाला जाणीव होईल, अनुभव येऊ लागेल, तेव्हा तुम्ही आपोआपच मोठमोठ्या गोष्टी आकर्षित करू लागता. प्रत्येक दिवसाबाबत आधीच विचार करा. तुमचा हा दिवस कसा असावा? तुम्हाला तो कसा हवा हे आधीच ठरवून घ्या. असं करूनच तुम्ही तुमच्या जीवनाची इच्छित प्रकारे निर्मिती करू शकता.